तर मंडळी मी निघालेलो आहे 144 वर्षांनी होणाऱ्या या महाकुंभसाठी अर्थात प्रयागराजला. आपला प्रवास असणार आहे हा बाय रोड असणार आहे, त्यामुळे त्याच्यातली संपूर्ण मजा, कुठे ट्रॅफिक जाम आहे, कुठे थांबणार आहे, सगळ्या मस्तपैकी आपली संपूर्ण माहिती आपल्या व्लॉगवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. ऑलमोस्ट सगळी पॅकिंग झालेली आहे. तर ही आहे आपली बॅग ज्यामध्ये मी मोस्ट ऑफ सगळं पॅक करून घेतलंय. तिकडे सकाळी ऊन आहे आणि रात्री थंडी आहे, असा भयानक प्रकार सुरू आहे. आणि गावात एवढी मोठी झाली आहे माझी बॅग. लॅपटॉप वरती थोडंसं कार्ड रेडरवरती लावून ठेवलंय आपल्या गोप्रोसाठी. गोप्रोचा सेटअप सगळा तो आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे गोप्रो देखील घेऊन जायचं शूट करायला. आणि मुळात सेकंड डे आपण इकडनं 28 तासाचा प्रवास करून तिकडे पोहोचणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रवास जो असणार आहे 1 दिवस तिकडे, आणि त्याच्यानंतर राम मंदिर देखील करणार आहे. आणि राम मंदिर मी एका वर्षामध्ये दुसऱ्यांदा करणार आहे. लास्ट इयर पण आपण केलं होतं. त्यामुळे राम मंदिर संपूर्ण जर्नी 4-5 दिवसाची आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, सांगून ठेवतो थोडंसं. तर चला बाकीच्यांना घरी सगळ्यांना भेटूया आणि या प्रवासाला सुरुवात करूया. येतो, जाऊन आलो. हा प्रयागराजला महाकुंभसाठी जाऊन येतो. हा चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चपिऊ या. आज संकष्टी आहे. संकष्टी असल्यामुळे मोदक आहे, स्पेशली तुमच्या सासूबाईंनी पाठवलेले आहे. मिठा हो जा. गणपती बाप्पा कुठे पण लालबागचा इथे पण आहे. सो हॅपी जर्नी. थँक्यू. यस मावशी. निघायची वेळ झालेली आहे, निघूया. येस बाय पिऊ. शिव काळजी घे. माधुरी मोदक ना, जा लवकर. नको. येस छान लागतंय. गिव्ह मी 1 मोर मोदक. नको. चला बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. येस. गणपती बाप्पा मोरया. फायनली निघालेलो आहे. गेम सुरू आहे जोरदार. तर आपला इकडनं प्रवास असणार आहे आता लोअर स्टेशनसाठी. आपली गाडी आहे माटुंगावरनं आणि आजचा प्रवास आपल्याबरोबर असणार आहे धवल. सो संपूर्ण तर निघालूया, चालता बोलता प्रवास करूया. फुल बॅक लोड आहे सगळी. प्रवास सुरू. बोला हर हर महादेव. जय श्रीनारायण. चलो जल्दी. गाडी इकडनं आहे आपली 9:30 वाजताची. 9 वाजलेले आहेत आपल्याला निघायला. 2 दिवसाचा प्रवास, 28 तासाचा प्रवास करून आपण पोहोचणार आहोत प्रयागराजला. आपल्याकडनं किती घे? 1400 किलोमीटर. किती किलोमीटर आपल्याकडे? 1480 किलोमीटरचा प्रवास आपल्याला पार पाडायचा आहे. 28 नाही, 2 दिवस, 24 तास. 24 तास 1 दिवस लागणार आहे मला या प्रवासामध्ये संपूर्ण. चला या जरा थांबतो, मग बोलूया. लोअरपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आता कोणती ट्रेन भेटते ते बघावं लागेल. बोरवली लागले. सो बोरवली आणि मग बोरवलीवरनं माटुंग्याला उतरणार आहे. माटुंग्यावरनं पुढचा प्रवास असणार आहे. ट्रेनने आता आपण माटुंग्याला उतरलेलो आहोत आणि आपल्याबरोबर असणार आहे रॉयल कोकणी देखील प्रवासासाठी. हर हर महादेव. आजचा प्रवास सुरू झालेला आहे खऱ्या अर्थाने, कारण की माटुंग्यावरनं बस आणि बसवरनं पुढे. ट्रेन परत का थांबली? कुछ तो हुआ. का आलं रे? काहीतरी झालं वाटतं. ट्रेन थांबवण्यात आली. चलो वाट बघतोय गाडीची. गाडी आली नाही आहे. जशी गाडी येईल तसं आपण पोहोचणार आहे.
गण्या खूप लवकर आला होता. गण्याला टाइम मी दिला होता 8चाच आणि मी स्वतः आलोय 8:30ला. उशीर नाही झाला पाहिजे, आपण वेळेत पाहिजे. बघूया आता प्रवास कसा होतोय ते. गाडी किती वाजता येते. मच्छर मध्ये मध्ये येते. चला गाडीची वाट बघूया. गाडीला आता हार घालून येतात. फायनली आपली स्वारी ज्यामधनं होणार आहे ती गाडी आलेली आहे. तर हीच आहे ती बस जिने मी प्रवास करणार आहे प्रयागराजसाठी. सगळेजण हारबीर घालून घेतात. ऑलमोस्ट सगळीजण आता तयारीला लागलेले आहेत बॅग बिग ठेवायचं. नारळ वाढवून घेतात. हर महादेव. हर हर महादेव मोरया. हर हर महादेव. आत्ताच नारळ फोडून झालेला आहे. नारळ तर फोडून झालेला आहे आणि फायनली बस पण भारी वाटते. 2 दिवसाचा प्रवास आता या बसने करायचा आहे आपल्याला. काय वाटतं व्लॉग लेंदी होईल का थोडासा. मोठ्या मोठे सामान जे आहे ते ह्याच्यामध्ये ठेवायचंय. बट माझ्याकडे इतकं काही सामान नाहीये. छोट्या बॅग आहेत 2. लेट्स सी वरती ठेवायला जागा भेटते का 2 बॅगांना. महादेव. बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. हर हर महादेव. तर फायनली आपला प्रवास सुरू झालेला आहे. जय श्रीराम. आणि ही आहे आमची सीट ज्यावर आम्ही विराजमान होणार आहोत. गाण्या भाऊ एकदम फुल पद्धतशीर मध्ये. लाईट्स, थोडीशी लाईट्स. हा फाईट का फील. आणि एअर हॉस्टेस एसी तर कुकर आहे. आताच भयानकवाली गर्जना विर्जना दिलेली आहे आणि प्रवास सुरू झालेला आहे 1400 किलोमीटरचा 144 वर्षाच्या महाकुंभचा. तर बघूया. गणपती बाप्पा मोरया म्हणून हर हर महादेव करून आजचा प्रवास आपला महाकुंभाचा सुरू झालेला आहे. आणि माहित नाही दमलोय त्यामुळे लवकरच झोपेन. तर आपण भेटूया जिथे कुठे खाली उतरू. म्हणजे आता पहिला हॉल्ट कुठे मलाही माहित नाहीये. तर पहिल्या हॉल्टला आपण नक्कीच उतरू आणि चहा ब्रेक घेईन कदाचित त्यावेळी आपण भेटूया. तोपर्यंत गुड नाईट. सुप्रभात मंडळी. फायनली जाग आलेली आहे आपल्याला आणि 8 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट सगळीजण खाली उठून गेलेली आहेत आणि चला आपण खाली उतरूया, ब्रश करून घेऊया आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूया. रात्री खूप चांगली झोप लागली. एसी असल्यामुळे बस एवढे फील नाही झालं. मी कुठेही झोपतो. चला HP चा पेट्रोल पंप आहे. यावरती सध्या आम्ही थांबलेलो आहे. आम्ही आता समृद्धी महामार्गावरती ऍक्च्युली थांबलेलो आहे. पहिला हॉल्ट झालेला आहे आपल्यासाठी HP च्या इथे. ऑलमोस्ट सगळेजण ब्रश करतात. गैरा तुझा प्रश्न काय तुझा प्रश्न आहे की हलकं कसं व्हायचं. कारण की जे वॉशरूम्स आहेत त्या वॉशरूम मध्ये पाणीच नाहीये. त्यामुळे सगळी पब्लिक इकडनं तिकडे नाचते आहे. बाल्डी घेऊन जावं लागणार आहे. बाल्डी काय बाटल्या घेऊन जावं लागणार आहे असं वाटतंय. चला चहा पिऊया. चहा रेडी आहे का. एक चहा दे ना. पहिला हॉल्ट कम्प्लीट होतोय. दुसरा हॉल्ट सुरू झालाय
गाडी कंटिन्युअस थांबत थांबत चालली. अशाने आम्ही 36 काय 38 तास प्रवास करणार आहे असं वाटतंय. पण मगाशी थोडीशी गैरसोय होती. आता त्यांनी जरा चांगल्या जागेवरती थांबवलंय. बघूया ते आपल्याला काय भेटतंय. चहा. गण्या, चलो कुंभ चले. हर हर महादेव. हर हर महादेव. तर हे आहे आजचं आपलं दुपारचं जेवण. त्यामध्ये ही रोटी, ते आपल्या घरचे ठेपल्या ऐपल्या आहेत, त्या 2 भाज्या आलेल्या आहेत. गाण्या कशी टेस्ट आहे? चांगली आहे. ट्राय करू ना. तर विदर्भामध्ये येऊन पोचलेलो आहे आता. काय करून राहिले बे. हा पोटियो अशी काहीतरी लँग्वेज आहे. आपली लँग्वेज प्रत्येक एका सर्टन पिरियड नंतर बदलत जाते. तशीच आता त्याका अशी झालेली आहे. ठेपले पण नवाला स्पेशली घरनं ठेपले आलेले आहेत. जेवून घेतो. भेटूया थोड्या वेळाने. तर आपण महाराष्ट्र सोडून आता MP मध्ये प्रवेश केलेला आहे. बघूया अजून किती वेळ लागणार आहे. पण इकडचे रोड तितकेच भारी आहेत. दोन्ही साईडला हे अभयारण्य आहे. ओ पायलट्स, हे भयानक गाडी चालवतोय. एमपीचा नजाराच वेगळा आहे पूर्ण. प्रत्येक गाड्या ज्या जातात त्या सगळ्या प्रयागराज साठीच ट्रॅव्हल करतात. तर 24 तासाचा प्रवास आपला आता कम्प्लीट झालेला आहे. रात्री 12 ते सकाळी 12, सकाळी 12 ते आता 12. जेवायला थांबलो होतो पण जेवतानाचा आम्ही शूट नाही केलंय. फायनली आता गुड नाईट बोलायची वेळ आलेली आहे. तर आता झोपतो. उद्या सकाळी डायरेक्ट MP मधनं UP मध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवलोय, MP मध्ये खाली केलंय आणि आता UP मध्ये पाप होती. थोडस खाली भरलंय. आता UP मध्ये खाली करणार. ट्रान्सफर करत चाललेलं आहे आता. चला भेटतो. हर हर महादेव. शुभरात्री. सुप्रभात मंडळी. आजचा दिवस तिसरा आहे ना, तिसरा बोलू शकतो आपण. कारण की त्या दिवशीची रात्र, कालची रात्र, कालचा पूर्ण दिवस आणि आजची सकाळ फायनली झालेली आहे. खूप थंडी वाजत होती, खूप प्रेशर आलं होतं. ऍक्च्युली फ्री झालं थोडंसं आणि ब्रश करायचं आता. कुठे पाणी तिकडे खुशी फॅमिली रेस्टॉरंट मध्ये थांबलेलो आहे. हे फ्रेश झालोय आता आणि टी ब्रेक चा प्लॅन आहे. टी ब्रेक घेतोय. अजून आपण मध्य प्रदेश मध्येच आहे. 110 किलोमीटर वरती UP आहे इकडनं. आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास करतोय आणि प्राप्तविधी जी झाली आहे ना इकडे भाईची, खूप भारी झाली. खूप वर्षाने अशी प्राप्तविधी केलेली आहे नेचरच्या सानिध्यामध्ये. सगळी लोक ऑलरेडी बसमध्ये बसायला आता सुरू झालेले आहेत. काही लोक अजून तयार होत आहेत. काही मंडळी इकडे मागे देखील आहेत. पण महाराष्ट्राची चहा भेटते अशी चहा नाही आहे. वडापाव तर कुठेच भेटत नाही अजून. चहाला टेस्ट नाहीये. नोकरी सोडून प्रयागराज मध्ये यायला पाहिजे महिनाभर. वडापावचा धंदा केलास ना. नक्कीच. म्हणजे जी आपली लोक आहेत ना, आपल्या लोकांना चहाची किंवा याची टेस्टची सवय ती नाहीये. आणि अक्षरशः थोडं पण रेट पण या लोकांनी हाय केलेले आहेत.
म्हणजे ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये 10 रुपये तरी भेटत असेल आरामात चहा. पहिला आम्ही इथे 20 रुपीज दिले. ठीक आहे, कमवायचे दिवस आहेत, होऊ द्या. हर हर गंगे. भेटूया मग थोड्या वेळाने. मिर्झापूर पोलीस ठाण्याची चौकी इकडे. हे बघा, प्रयागराज महाकुंभ सरळ वेला आहे. वाराणसी कडनं सरळ जायचंय. डिवाइड केलेला रोड. मिर्झापूर रे भाई, मिर्झापूर पोलीसवाल्यांनी आपल्या वेलकम केलेलं आहे. थोडा अजून वेळ लागेल. तर मंडळी, असं काहीतरी झालंय माझ्या बरोबर जे मला हसायला येत आहे. कारण की आपण प्रवास सुरू केला होता संगमसाठी, प्रयागराजसाठी, बट काही चेंजेस झाले, टेक्निकल बिघाड झालेत. खूप जागांवरती गाडी थांबवण्यात येते, त्यामुळे ट्रॅव्हल करता येत नाहीये. 2 ते 3 तास गाडी नुसती फिरत होती कंटिन्युअस. त्यामुळे सगळ्यांनी डिसिजन घेतलाय की आता आपण जायचंय वाराणसीला. वाराणसीला जाऊन पहिल्यांदा काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं. काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आज रात्री थोडा आराम करून उद्या सकाळी संगमसाठीचा प्रवास करायचा किंवा मग राम मंदिरसाठी प्रवास करायचा. संपूर्ण अनप्लॅन असा हा प्लॅन सध्या माझ्या बरोबर होतोय. बघूया, हीच तर खरी मजा आहे, हीच तर खरा थ्रिल आहे. कॅब शोधतोय आता इकडे काशी विश्वेश्वरासाठी जाण्यासाठी. कॅबची किंमत खूप कमी आहे, पण आता ती बाहेर आलं म्हणून मला कदाचित 700 सांगितले, मग 500 वर आला. थोडीशी चौकशी केली तर खूप कमी, ह्याच्यापेक्षा कमी मध्ये जातं. 7 ते 8 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. तर बघूया. तर तसंच हा व्लॉग मी इथे संपवते. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.